शेतकरी मित्रा हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 1 ऑगस्ट. तर 1 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं असणार आहे? तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर दुपारी 2 नंतर जर बघितलं तर आपल्याला कोल्हापूर, सांगली, निपाणी, ईश्वरपूर, विटा हा परिसर जर बघितला तर या भागात काही भागात रिमझिम पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर सावंतवाडी, कणकवली हा परिसर बघितला तर येथे देखील जास्त नाही पण रिमझिम पाऊस या भागात देखील असणार आहे. चिपळूणमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. महाबळेश्वरमध्ये जरा जास्त प्रमाणात पाऊस होईल. वाई, भोर, त्याचबरोबर सातारा, कारेगाव हा परिसर बघितला तर या भागात देखील दुपारी 2 नंतर रिमझिम पाऊस हा काही प्रमाणात असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर खेड, मंडणगड, महाड, दापोली, दाभोळ, जयगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, नागठाणे, अलिबाग, पेण, लोणावळा, लवसा, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, सासवड, जेजुरी, खेड, मंचर, कर्जत, कुळगाव, बदलापूर, शहापूर, वडा, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, घोटी, त्याचबरोबर नाशिक, सिन्नर, अकोले, जुन्नर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील काही आपल्याला जास्त प्रमाणात काही पाऊस दिसत नाही. म्हणजे पाऊस आहे पण रिमझिम पाऊस आहे. या पावसामध्ये वादळी वातावरण देखील काही प्रमाणात असणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर सटाणा, मालेगाव, चाळीसगाव, धुळे, साक्री, अंबळनेर, शिरपूर, नंदुरबार, त्याचबरोबर मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, भोकरदन, जालना, अंबड, परतूर, चिखली, मेहकर, खामगाव, बोदवड, बुरहानपूर, त्याचबरोबर खंडवा, छेनरा, धरणी, अकोट, अकोला, अचलपूर, अमरावती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात आपल्याला फक्त काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. बाकी जर आपण बघितलं तर पूर्णपणे आपल्याला हा परिसर जर बघितला तर या भागात पूर्णपणे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस जर आपण बघितला तर यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट या परिसरात काही प्रमाणात पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर रामटेक, त्याचबरोबर नागपूर, उमरेड, भंडारा, तुमसर, साकोली, गोंदिया, त्याचबरोबर वाराणसी या परिसरात फक्त ढगाळ वातावरण आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर गडचिरोली, चंद्रपूर, अहेरी, रामगुंडम हा परिसर बघितला. आता चंद्रपूरमध्ये जर आपण बघितलं तर रात्री 8च्या सुमारास थोड्याफार प्रमाणात तिथे पाऊस पडू शकतो. 10 वाजता चांगल्या प्रमाणात चंद्रपूर, चामोशी, गडचिरोली, वरारा या परिसरात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण जर इकडे लातूर, उदगीर, बिदर हा परिसर बघितला तर इथे आपल्याला काही जास्त प्रमाणात पाऊस वाटत नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण आपल्याला इथे दिसत आहे. नलदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, इंदी, विजयपूर, पंढरपूर, सांगोला, अकलूज, इंदापूर, बार्शी, धाराशिव, केज, बीड, माजलगाव, पाथर्डी, अहिल्यानगर, कात्रज, दौंड, बारामती, विटा, त्याचबरोबर पुणे, शिरूर, मनसर, अहिल्यानगर परिसर, पाथर्डी हा संपूर्ण परिसर जर बघितला तर आपल्याला फक्त या भागांमध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिवसभर दिसत आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो, सविस्तर आपण शनिवारी 1 ऑगस्टचा या व्हिडिओच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज घेतलेला आहे. काही भागात जास्त प्रमाणात पाऊस आहे, काही भागात फक्त ढगाळ वातावरण आहे. पण एक गोष्ट तुरळक आहे, बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वातावरण असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.